नमस्कार, मी प्राची नाईक आणि आपण पाहत आहात लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ। आगामी लोकसभेचे निमित्त साधून काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी आधी भारत जोडो यात्रा आणि आता भारत जोडो न्याय यात्रा संपूर्ण भारतात काढली आहे। पण या संदर्भात बऱ्याच गोष्टी, बऱ्याच घटना घडत आहेत। त्याचे नेमके जे काही धागेदोरे आहेत ते सामान्यांना लागत नाहीये। तर याच भारत जोडो यात्रेमध्ये ज्या काही गोष्टी झाल्यात त्या अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट शारंगधर पांडे। त्यांच्याशी आपण आज परत एकदा संवाद साधणार आहोत आणि भारत जोडो यात्रेबद्दल जाणून घेणार आहोत। नमस्कार सर, लाईटमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत। आभारी आहे परत एकदा मला बोलवल्याबद्दल। हो, नक्कीच। सर, मला पहिला प्रश्न भारत जोडो यात्रे संदर्भातच तुम्हाला विचारायचा आहे। भारत जोडो यात्रा आणि आताची भारत जोडो न्याय यात्रा यात नेमका काय फरक आहे आणि याबद्दल तुमचं मत काय? आपण अख्खे भारतच ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या मागे लागलाय। हो, आणि मला असं वाटतं जे ही भारत जोडून यात्रा आणि न्याय यात्रा आता ही काढतायत त्यांच्या पक्षातल्याही लोकांना कदाचित हा प्रश्न आहे की हे एक्झॅक्टली चाललंय कशासाठी। आगामी निवडणुकांना समोर ठेवून चालू आहे काय, यामागे अजून काही कारणं आहेत हे जनतेला कळत नाही आहे। हो, सो आपण आधी भारत जोडो यात्राबद्दल बोलू जी त्यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर काश्मीरपर्यंत काढली। आता याच्यात त्यांचं म्हणणं आहे की मी भारत जोडायला निघालो आहे, मला भारत जोडायचा आहे। माझा प्रश्न हा आहे त्यांना, माननीय राहुल गांधी साहेबांना, की भारत तुटलाच कुठे होता आणि भारत तुटला कधी? तर याच्या आधी दोनदा तुटला। तो म्हणजे एकदा पाकिस्तान बरोबर फाळणी होताना आणि दुसरा बांगलादेश बरोबर फाळणी होताना दोनदा तुटला। आणि तो कुणाच्या शासनात किंवा कुणाच्या कारकिर्दीत तुटला तर ते त्यांचेच पूर्वज होते, त्यांच्याच कारकिर्दीत तुटला। सो आता भारत जो एकसंघ आहे त्याला परत कसं जोडणार आहेत हे मलाही कळत नाही आणि कदाचित जनतेलाही कळत नाही आहे। आणि ज्या प्रकारे त्यांनी यात्रा सुरू केली आणि जसं जसं त्यांची यात्रा पुढे सरकते तिथे ज्या ज्या लोकांना ते भेटतायत आणि त्यांचे ज्या प्रकारे स्टेटमेंट येत चाललेत त्या स्टेटमेंट्सवरनं ही भारत जोडो यात्रा आहे का भारत तोडो यात्रा आहे याबद्दल शंका येते। कारण की तुम्ही खालून बघा, ज्या एका पादरीवर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते त्यांच्याच नन लोकांनी केले होते, त्यांनी बऱ्याच नन बरोबर कुकर्म केलं असं कळलं, पेपरमध्ये छापून आलेलं, ही बातमी मनात प्रश्न तयार नाही आहे। त्या व्यक्तीला हे भेटतायत। मग नंतर पुढे आंध्र प्रदेशमध्ये आल्यावर अशा सगळ्या लोकांना ते भेटतायत की जे कुठेतरी देशविघातक कृत्यांमध्ये किंवा देशाच्या विरुद्ध बोलणाऱ्या किंवा देश विरुद्ध विचारसरणी असणाऱ्या लोकांना ते भेटत पुढे चाललेत। त्याच्यात त्यांचे स्टेटमेंट्स जर आपण ऐकले की इंडिया इज नॉट अ वन कंट्री, इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स। आता हे जे स्टेटमेंट आहे राहुल गांधी साहेबांचं, याच्यातनं हे एक मेसेज ते देऊ इच्छित आहेत की भारत हा एकसंघ देश नाहीये, तर भारत अनेक तुकड्यांमध्ये देश जो आहे त्या तुकड्यांना एकत्र करून बनवलेला देश आहे। सो ह्या प्रकारचे स्टेटमेंट हे विचलित करणारे आहेत आणि जे लोक खरोखर विचार करतात देशाबद्दल किंवा अशा स्टेटमेंटला जे लोक गांभीर्याने घेतात, ह्या स्टेटमेंट मागचं गांभीर्य कळायला लागतं की बाबा हे खरंच जोडणारी यात्रा आहे का तोडणारी यात्रा आहे। मग परत जेव्हा ते श्रीनगरला पोचले त्यावेळेस परत राहुल गांधींचं स्टेटमेंट होतं की मी जेव्हा श्रीनगरला चाललो होतो तिथे सगळीकडे पोलीस होते, सिक्युरिटी होती, डिफेन्सचे लोक होते, आर्मी होती, सगळे होते, पण मी तिथे भाषण देत असताना मला काही अतिरेकी दिसले जे तिथे फिरत होते। प्रश्न असा आहे जनतेचा, भारताचा किंवा कुणाचाही एक सामान्य माणसाचा प्रश्न असा असेल की बाबा रे, तुला जर
इतक्या मोठे सिक्युरिटी फोर्सेस, इतकी सगळी डिफेन्स सिक्युरिटी असताना तुला जर अतिरेकी तिथे फिरताना तुझ्या आजूबाजूला दिसत होते आणि तू जर त्यांना ओळखत होतास, तर तू त्वरित डिफेन्सच्या लोकांना सांगितलं का नाही की बाबा हा अतिरेकी आहे, ह्याला पकडा? हो, नक्कीच. मग तू त्यावेळेस ती माहिती का लपवली? आणि मी श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवीन, तुमचं राज्य होतं, अनेक वर्ष राज्य होतं. स्वतः राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंगच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष राज्य होतं, काँग्रेसचं शासन होतं. त्यावेळेस कुणाचीही हिंमत झाली नाही यांच्यापैकी की ते काश्मीरमध्ये जाऊन, श्रीनगरला जाऊन तिरंगा फडकवावा. आता ते काश्मीरच्या व्हॅलीमध्ये सहलीला जात आहेत, तिथे बर्फात खेळतायत, बर्फातली स्कूटर चालवतायत. हे जे शक्य झालं आहे, हा जर भारत एक नसता आणि आजचं जे नेतृत्व आहे मोदीजींचं, हे जर सक्षम नसतं तर हे शक्य झालं असतं का? आणि ही भारत जोडो यात्रा तरी शक्य झाली असती का? कारण की आपल्याला काँग्रेस शासनात एक गोष्ट माहिती होती, सगळीकडे पसरवायची, की अनोळखी गोष्टींना हात लावू नका, अनोळखी बॅगा उघडू नका, अनोळखी जागी वस्तूंना हात लावू नका, कारण की त्याच्यात बॉम्ब असू शकतो. अनेक बॉम्ब विस्फोट झाले मुंबईपासून, म्हणजे अख्ख्या भारतात, हैदराबादपासून, बंगलोरपासून, पुण्यामध्ये सगळीकडे झाले. मग हे अचानक बंद कसं झालं गेल्या 10 वर्षात? तर हा प्रश्न आहे. तर यांची जी ही यात्रा ही काढली आहे, ज्याचं नाव यांनी भारत जोडो केलेलं आहे, तर याच्यात भारत जोडण्यासारखं काय बाकी आहे हे त्यांनी सांगावं, असं मला वाटतं. नक्कीच सर, याच संदर्भात अनेक अशा बातम्या आल्या की भारत जोडो न्याय यात्रा ज्या वेळेस मणिपूरमध्ये होती, त्यावेळेस तिथे अनेक हिंसाचार झाले, अनेक दंगे झाले. तर यामागे नेमके कारण काय असू शकतात? हां, तर मणिपूरमध्ये सध्या जो हिंसाचार सुरू आहे आणि दंगे सुरू आहेत, त्याची बातमी आजच्याच लोकमतमध्ये मी वाचली की तिथे 2 जवानांना गोळ्या घालून मारण्यात आलं, भारतीय सेनेच्या जवानांना. आता हा जर प्रश्न आपल्याला बघायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मणिपूरचा हिंसाचार नेमका कारण काय आहे आणि हा इश्यू काय आहे. सो आपली परवानगी असेल तर मी बेसिक हा इश्यू काय याबद्दल सांगू इच्छितो. हां, सो मणिपूर किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स, उत्तर पूर्वेत जे राज्य आहेत, हे इतके वर्ष भारतापासून दूर ठेवण्यात आलं होतं. यांना भारतातल्या शासनापासून, सरकारमध्ये त्यांना स्थान देण्यापासून, सुखसोयी पुरवण्यापासून, तिथे दळणवळण, रेल्वे, एअरपोर्ट हे काहीच पुरवण्यात येत नव्हते. त्यांना एक त्रयस्थाची, अभारतीय असल्याची त्यांना वागणूक दिली जायची. पण आता गेल्या 9 वर्षात, 10 वर्षात हे सगळे स्टेट्स परत एकदा भारताला जुळले आहेत. तो खरा भारत जोडो ऑलरेडी झालेला आहे. आता इश्यू आहे मणिपूरमध्ये काय सुरू आहे. सो एकूणच हा इश्यू सुरू झाला इंदिरा गांधी आणि राजीव गांधीच्या पिरियडमध्ये सुरुवातीला, की जेव्हा इथे प्रकार सुरू झाले आणि इथे त्यावेळेस जे सत्ताधारी पक्ष होते त्यांनी इथल्या हिंदू आदिवासी जे लोक आहेत, मैतेई आदिवासी म्हणतात, हे लोक तिथे काम करायचे. त्यांची शेती होती, चहाचे बगीचे होते, कॉफीचे बगीचे होते. अचानक हे सगळ्या लोकांना दाबण्यासाठी आणि इथे धर्मपरिवर्तन करण्यासाठीची एक मूवमेंट सुरू झाली. आणि त्याच्यातनं जो संघर्ष सुरू झाला, तर त्या संघर्षाला दाबण्यासाठी एक कुकी नावाचे जे आत्ता सध्या समाज आहे तिथे, दुसरं तोही आदिवासी म्हटला जातो, पण माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे आणि माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे कुकी लोक मूळ भारतीय नाहीत. ह्यांना चीनमधनं आयात केलेलं आहे आणि ह्या लोकांचं उद्दिष्टच हे होतं. आणि त्यावेळेस तिथे एक फार मोठी धर्मगुरू होऊन गेली मदर. तिने धर्मांतरणाचं काम खूप जोरात चालवलं आणि अनेक आदिवासी लोकांना धर्मांतरित करून
ख्रिश्चन धर्मात आणल्या गेलं आणि या सगळ्यातनं हा संघर्ष सुरू झाला. मग त्यानंतर अलीकडच्या काळात बर्मा देश म्हणजे म्यानमारमधनं विराथू नावाचे एक तिथले धर्मगुरू आहेत, तिथे जेव्हा ह्या रोहिंग्या लोकांचा उपद्रव वाढला तर त्यांनी सशस्त्र क्रांती केली आणि त्यांनी ह्या लोकांना हुसकावून लावलं. आता हुसकावून लावल्यावर हे लोक सगळे भारतात घुसले. हे लोक परत मूळचे बांगलादेशी जे म्यानमारमध्ये गेलेले हे बांगलादेशला न जाता भारतात आले आणि भारतात आल्यावर ह्यांना परत ह्याच साहेबांच्या पक्षाने भारतभरात वसवण्याचं काम केलं, त्यांना आश्रय दिला आणि हे लोक काश्मीर ते कन्याकुमारी आणि मणिपूर ते गुजरात सगळीकडे प्रत्येक शहरात ह्या लोकांना वसवल्या गेलं आणि ह्याच समाज तिथेही मणिपूर वगैरे भागात खूप जास्ती आहे. आणि मग या लोकांनी हिंदू मैतेई आदिवासी लोकांवर अन्याय करणं सुरू केलं, त्यांना मारणं सुरू केलं, हिंसाचार सुरू केला आणि याच्यातनं जमीन बळकावत गेले. मग त्याच्यातनं काँग्रेस शासनामध्ये एक कायदा पारित केला, यांनी एक निर्णय पारित केला की कुकी लोक आणि रोहिंग्या लोक हे मैतेई लोकांची जमीन विकत घेऊ शकतील, पण मैतेई लोक कुकी लोकांच्या जमिनी घेऊ शकणार नाही, असा हा एकतर्फी अन्यायकारक एक निर्णय देण्यात आला आणि हे मूळ संघर्षाचं कारण ठरलं. आणि मग शेवटी ह्या अन्यायाला कंटाळून मणिपूरच्या मैतेई लोकांनी हातात शस्त्र घेतले आणि त्यांनी सशस्त्र बंडखोरी करून ह्या कुकी लोकांच्या आणि रोहिंग्या लोकांच्या विरोधात बंड पुकारलं आणि त्यांनी मारणं सुरू केलं. आधी खूप मोठ्या संख्येने मैतेई लोकांची हत्या करण्यात आली. मग आता ह्या लोकांनी सशस्त्र बंड केल्यावर यांनी पण सुरुवात केली. जेव्हा मैतेई लोकांनी हिंदू आदिवासींनी आक्रमण करणं सुरू केलं तेव्हा अचानक काँग्रेस पक्षाला जाग आली की अरे इथे काहीतरी सुरू आहे आणि हे हातातनं चाललंय, मग आता याचा इश्यू कसा तयार करायचा, याला प्रक्षोभक कसं करायचं. मग त्याच्यातनं मग त्यांनी जाणून बुजून ह्या कुकी लोकांच्या बाजूने आणि मैतेई लोकांच्या विरोधात खूप न्यूज एक टिपिकल त्यांची जी टूलकिट जो आहे त्याच्यातनं जो अजेंडा चालवला जातो तसा अजेंडा या मणिपुरी मूळ लोकांच्या विरोधात चालवला गेला. आणि त्यावेळेस ही यात्रा यांची कन्याकुमारी ते काश्मीर सुरू होती, त्याच्यातनं हे बंडखोरी सुरू झाली. त्यावेळेस आधीच्या भारत जोडो यात्रामध्ये ह्याच मणिपूरचे कुकी आणि रोहिंग्या लोकांचे काही नेते मंडळी राहुल गांधी साहेबांना येऊन भेटल्याची माझ्या वाचनात आलेलं आहे. कारण की ह्या विषयावर मोठ्या मोठ्या संपादकांनी आणि मोठ्या मोठ्या चांगल्या विचारवंत लोकांनी रकानेच्या रकाने आर्टिकल्स लिहिलेले आहेत आणि ह्या सगळ्या आर्टिकल्सचा अभ्यास केल्यावर मी स्वतः एका माझ्या वैयक्तिक विचारधारेवर पोचलो आहे किंवा निष्कर्षावर पोचलो आहे की हेच सगळं कारण आहे आणि ह्या यात्रेतनं जाणून बुजून येणाऱ्या लोकसभेच्या आधी काही करून हिंसाचार घडावा, रक्तपात व्हावा, भारतभरात दंग्याचं लोण पसरावं आणि सध्याच्या सरकारच्या विरोधात काहीतरी गालबोट लावावं आणि त्यांना बदनाम करता यावं, ही त्यामागचा हेतू दिसतो आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. माझी वैयक्तिक मत चुकूही शकतं कारण की मी जो अभ्यास केलेला आहे त्यावरनं मी हे सांगतोय. म्हणजे यावरतून आपण असं म्हणू शकतो की मणिपूरमध्ये जे काही गोष्टी सुरू आहेत तर त्या निव्वळ योगायोग नाही आहेत. नक्कीच नाही, योगायोग नक्कीच नाही, हे पूर्वनियोजित कट कारस्थान आहे अशी माझी शंका आहे. कारण की एकूणच तुम्ही जर कुकी लोक आणि रोहिंग्या लोक जे अटॅक करतायत, जे त्यांच्याकडे जे शस्त्र आहेत ते सगळे अद्ययावत मशीन गन्स आहेत, त्या सगळ्या चीनी बनावटीच्या आहेत. आणि कदाचित जर हे मागचे 10 वर्ष भाजप सरकार नसती
आणि काँग्रेस सरकार असती तर आत्तापर्यंत कदाचित अरुणाचल प्रदेश आणि हे सगळे उत्तर पूर्वेचे जे देश आहेत हे कदाचित चीनने गिळंकृत केलेले असते. याचबरोबर लडाखसारखा एक अतिशय प्रॉस्परस, जिथे खूप नैसर्गिक खनिज असलेला जो प्रदेश आहे तो प्रदेशही चीनच्या ताब्यात गेला असता. आणि याच यात्रेत असताना राहुल गांधी साहेबांचे स्टेटमेंट आहेत की मी लडाखच्या बॉर्डरवर गेलो, तिथे मला दिसलं की काही गावं चीनने तिथे बळकावली आहेत तिथे. तो अशी खोटी स्टेटमेंट त्यांनी केली आहे, ज्याच्यावर नंतर भारतीय सेनेने त्याचं खंडनही केलं आणि भारतीय सेनेने हे सिद्धही केलं की राहुल गांधी कधीही लडाख बॉर्डरवर भारत चीन सीमेवर गेलेच नाही, त्यांना तिथे नेलंही नाही, त्यांना तिथली परिस्थिती माहीत नाही, अशा प्रकारचं खंडन भारतीय सेनेच्या उच्चाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. यावरनं कुणीही जनतेला जर सारासार विचार आहे आणि विचारशक्ती ज्या लोकांना आहे त्या लोकांना हे कळेल किंवा हे अचानक घडतंय किंवा अचानक काहीतरी चकमक होतीये अशातला भाग नाही आहे. हे थोडंसं पूर्वनियोजित असल्यासारखं, षडयंत्र केल्यासारखं वाटत आहे. नक्कीच सर, तुम्ही जे काही सांगितलं ते जनता लक्षात घेईल. याच अनुषंगाने एक प्रश्न असा की खरंच भारत जोडो यात्रा किंवा भारत जोडो न्याय यात्रा ही खरंच भारत जोडते का? आता जसं मी आत्ताच बोललो आणि इतकी मी उदाहरणं दिली की ज्या प्रकारे ज्या घडामोडी होत आहेत या भारत जोडो यात्रेमध्ये, किंवा आता ही नवीन त्याला न्याय यात्रा नाव दिलेलं आहे. शेवटी न्याय कुठनं मागायचा आहे आणि कुणाकडनं मागतायत हाही प्रश्न आहे. न्याय यात्रा म्हणजे काय? कुणावर अन्याय होतोय? डेव्हलपमेंट सगळीकडे होतोय, विकास सगळ्यांचा होतोय, त्याच्यातनं बेनिफिट सर्व समाजाचा होतोय. कुठलाही विकास कुठल्याही धार्मिक लोकांकडे बघून किंवा एखाद्या धर्माला डावलून फक्त एकाच धर्मासाठी विकास होतोय अशातला कुठलीच गोष्ट नाही आहे. त्यामुळे जे लोक मनात कुठेतरी आकस धरून आहेत की आमच्या धर्मावर अन्याय होतोय, त्या लोकांनी हे सारासार विचार करण्याची गरज आहे की हे सगळं जे मागच्या अनेक वर्षात घडलं हे का घडलं. ज्या मुलांच्या हातात एका वेळेस दगडं होती आणि सेनेवर दगडं मारली जायची आणि ते दगडं फेकण्यासाठी दगडं मारण्यासाठी त्यांना पैसे दिले जायचे, तेच लोक, तेच युवक, त्याच युवती आज काश्मीरमध्ये रोजगार मिळतोय, त्यांना परत आज भारतातली उच्चांकी टुरिझम तिथे झालेलं आहे. काश्मीरमध्ये परत शिकारे सुरू झाले आहेत, परत डल लेक सुरू झालेला आहे, परत त्याच्यात नौकाविहार सुरू झालेत, परत आईस स्पोर्ट्स सुरू झालेत, परत तिथलं पर्यटन खूप चांगल्या मार्गावर चाललं आहे, तिथे डेव्हलपमेंट खूप छान सुरू आहे, इलेक्ट्रिसिटी 24 आवर्स मिळते आहे, रेल्वे तिथे पोहोचल्या आहेत, नवीन एअरपोर्ट झालेले आहेत. हे सगळं बघितल्यावर जेव्हा टुरिझम वाढतंय तर ह्या लोकांना आज दगडफेकीसाठी पैशाची गरज नाही राहिली, तर ते स्वतः स्वयंरोजगार उभा करून ते आज स्वतःच्या पायावर उभं राहिलेत, सक्षम झालेले आहेत. आणि रोजगारातनं जो पैसा मिळतो तो दूरदर्शी असतो, फार जास्त काळ टिकणारा असतो, कारण की रोजगार हा एकदा तयार झाला की तो वाढतच जातो, तो कमी होत नाही. पण तेच देशविघातक कारवाया, दगड मारणं, दगडफेक करणं किंवा जवानांवर हल्ला करणं, याच्यातनं ह्याच तरुणांच्या किंवा ह्याच लोकांच्या नशिबी काय यायचं, तर कधीतरी सेनेच्या गोळ्यांनी ते बळी पडायचे, तर कधी त्यांना अटक व्हायची, तर कधीतरी तिथे संचारबंदी लागायची, शिक्षण नव्हते, कॉलेज बंद व्हायची, शाळा बंद व्हायच्या, यांना शिक्षण पुरेसं मिळत नव्हतं, यांना खोटी प्रलोभनं देऊन, खोटी आश्वासनं देऊन चुकीची कामं चुकीच्या मार्गाने पाठवलं जायचं. आणि जे नेते ह्या युवकांच्या हातात दगड द्यायचे, त्यांची स्वतःची मुलं अमेरिका, इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये अतिशय उच्च अशा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घ्यायचे. जर हे कार्य इतकंच चांगलं होतं दगड फेकणं, तर ह्या नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी स्वतःच्या मुलांना
ह्या कार्यासाठी का नाही नेमलं? स्वतःच्या मुलांना परदेशात पाठवून का शिकवलं? हा प्रश्न आहे. आणि हे बेसिक प्रश्न जर आपण विचारात घेतले तर भारतातला प्रत्येक व्यक्ती एक साधारण ज्याने खूप वाचनही केलेलं नाहीये, त्याने जर हा व्हिडिओ बघितला तर या सगळ्या ह्याच्यातनं त्याला एक गोष्ट लक्षात येईल की खरंच ही जी यात्रा सुरू केलेली आहे, भारत जोडो आणि भारत जोडो न्याय यात्रा, याच्या मागचा उद्देश काय आहे आणि ही खरंच भारत जोडणार आहे की भारत तोडणार आहे? नक्कीच माझ्याही मनात सर या स्थितीला हाच प्रश्न आला की यासाठी नाही त्यासाठी नाही, नेमकी ही न्याययात्रा कशासाठी आहे किंवा त्याचा अजेंडा राहुल गांधींचा नेमका काय असू शकतो? शेवटी राहुल गांधी साहेबांचा अजेंडा काय हे तर कदाचित ते स्वतःच जाणत असतील, कारण की त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही कदाचित माहीत नाही आहे. आणि मी खूप पूर्वी एक आर के लक्ष्मण यांनी एक व्यंगचित्र टाकलं होतं खूप वर्षापूर्वी, किंवा पक्षात नेता नाही अशातली गोष्ट नाही, पण फक्त एखाद्याचं आडनाव गांधी म्हणूनच त्याला पक्षाचा नेता करावं इतकी मजबुरी आपल्या पक्षावर कधीपासून आली, असा तो व्यंग होता. आणि तीच परिस्थिती आजही आहे. काँग्रेसमध्ये अतिशय चांगले उच्च शिक्षित, खूप मुरब्बी राजकारणी, चांगल्या विचारांचे, चांगल्या बुद्धिमत्तेचे लोक नेते मंडळी असताना ही लाचारी काँग्रेस पक्षावर का येते की त्यांना फक्त 3च नावांवर व नेता निवडताना फक्त सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी आणि प्रियंका गांधीजी हे 3च नावं का असतात? आणि आत्ता जे काँग्रेसचे पक्षप्रमुख आहेत मल्लिकार्जुन खरगे, ते नाममात्र असल्यासारखे वाटतात, कारण की त्यांना रोल कुठेच नाही आहे. त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं जात नाही, त्यांच्या निर्णयांवर काही महत्त्व देत नाही. शेवटी निर्णय घेणारे एकाच कुटुंबातले 3 लोक आहेत, ते बाहेर जात नाहीये. आणि कदाचित म्हणूनच गुलाम नबी आझाद सारख्या एका मातब्बर मुरब्बी नेत्याने काँग्रेस सोडून रिटायरमेंट घेतली आणि शशी थरूर सारखे अतिशय विद्वान आणि उच्च शिक्षित लोक जे खरोखर काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात आणि काँग्रेसला चांगले दिवस दाखवू शकतात, त्या लोकांना एक साधारण मंत्रिमंडळात घेतल्यासारखं किंवा एक साधारण व्यक्ती सारखं वागणूक देऊन त्यांना महत्त्वच दिलं जात नाहीये. सो पक्षाचा उद्देश काय आणि पक्षाच्या मागे खरंच कुणी साथ द्यावी पक्षाला, आणि आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं हे त्या पक्षाच्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर माहिती असेल तर एक 9 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे की आत्ता जे आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वास, अतिशय डायनॅमिक मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काँग्रेसमधनं बंड करून फुटून आता भाजपात आले आणि आज ते भाजपात आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि आज ते अतिशय उत्तम कार्य करतायत. असे अनेक लोक काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत, पण तुम्ही त्यांच्या कार्यक्षमतेला वाव दिला तर तेही काम करू शकतील. आणि नेतृत्व कुठल्याही पक्षामध्ये फिरतं असावं, प्रत्येक वेळेस वेगळ्या व्यक्तीला नेतृत्व दिलं जावं, त्याच्यात घराणेशाही नसावी, असं माझंही मत आहे. आणि असं मला असं वाटतं कुणालाही पटेल ही गोष्ट. हो सर, याच विषयावरून पुढचा असा प्रश्न की सध्या आपण बघतोय की काँग्रेसलाही उतरती कळा लागल्याचं बघतोय आपण, तर काँग्रेसची हीच जी घराणेशाही आहे तीच एक दिवस काँग्रेस संपण्याला कारणीभूत ठरू शकते का, जर भविष्यात अशी गोष्ट झाली तर? आता याचं उत्तर मी देण्यापेक्षा तुमच्या प्रश्नात तुम्हीच उत्तर याचं दिलेलं आहे की ऑलरेडी घर लागलेली आहे, उतरती कळा लागलेली आहे. अनेक राज्यांमध्ये इतकी भारत जोडो यात्रा केल्यानंतरही 3 राज्यांमध्ये काँग्रेसने त्यांचा हाणून पराभव झालेला आहे. आणि आता त्यांचं फार कमी जागी राहिलेले आहेत. राजस्थान सारखा राज्य त्यांच्या हातातून गेलं, छत्तीसगड त्यांच्या हातातून गेलं आणि इवन आंध्र प्रदेश, तेलंगणामध्येही त्यांच्या बऱ्यापैकी सीट्स
ज्या आल्या आहेत त्याच्यात भाजपने बऱ्यापैकी मुसंडी मारलेली आहे. तर आपणच बघू शकतो की याच्यात हे कुठे चाललंय. आणि आता या संघर्ष यात्रेनंतर परत याचा आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचे प्रतिसाद पडतीलच. आणि जनता जनार्दन आता खूप जागरूक झालेली आहे. त्यांनाही सोशल मीडियामुळे अनेक गोष्टींचे माहिती कळते आहे. आणि तुम्ही जसे मला प्रश्न विचारताय त्याच्यातनं जे एक विश्लेषण दिलं जात आहे, जे आपण सोप्या भाषेतनं जनतेपर्यंत पोहोचवतोय, ह्यामुळे जनतेला अजून खूप लोकशिक्षण होणार आहे. लोकप्रबोधन आपण करता आहात आपल्या चॅनलच्या माध्यमातून. सो ह्याचा नक्कीच लोकांवर आणि आपल्या जनता जनार्दनवर फरक पडेल, असर पडेल. आणि शेवटी मतदान करताना लोक त्यांचा हक्क बजावतील आणि योग्य आणि कार्यक्षम आणि चांगल्या अशी सरकार भारतात निवडून देतील. चांगले नेत्यांना ते निवडून देतील अशी अपेक्षा आहे. सर, भाजपनी सध्या अबकी बार 400 पार असा नारा दिलाय. जर समजा का हे त्यांचं टार्गेट पूर्ण झालं तर नक्कीच विरोधक कमी होतील आणि भाजपकडे मेजॉरिटी असेल. तर या मेजॉरिटीकडे तुम्ही कसे बघता? आता बघा, अबकी बार 400 पार तर भारतात ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे विरोधक अगदी कमी आणि सगळी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी एका पक्षाकडे, हे पहिल्यांदा होणार आहे का? नाही. ह्या आधी पण इंदिरा गांधीने अशीच मेजॉरिटी घेतली होती. त्यानंतर इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाल्यावर राहुल गांधींना त्याची जी फायदा झाला त्याच्यातनं राहुल गांधींनाही असाच फायदा झाला होता. मेजॉरिटीने ते जिंकले होते. त्यानंतर आत्ता रिसेंटली अगदी 2001 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयींना एक मताने सरकार पाडलं होतं, त्यानंतरही असाच काँग्रेसला फायदा झाला होता आणि ते मेजॉरिटीनेच निवडून आले होते. सो एखादा पक्ष ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने आला तर त्यामुळे विरोधक नष्ट होतील किंवा समाजात देशासाठी ते चांगलं नाही किंवा ते अन्यायकारक होईल अशातला काही प्रश्न नसतो. कारण की ते पार्टीवरही अवलंबून असतं. की बघा, आता जसं जेव्हा काँग्रेस ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये आली तर त्यांनी काही जे कायदे बनवले ते कायदे देशाच्या मेजॉरिटी जनतेच्या साठी घातक होते. पण तरी असे कायदे बनवले गेले. जसं की वक्फ ॲक्ट ओरिजिनल जो होता त्याच्यात त्यांनी 95 साली त्यांनी जे बदल आणले आणि त्याच्यामध्ये त्यांना इतके अधिकार दिले गेले की वक्फ बोर्डाने जर एखाद्या जागेवर बोट ठेवलं, ती मग मंदिराची असो की चर्चची असो की कुणाची वैयक्तिक जागा असो, आणि त्यांनी सांगितलं की ही आमची जागा आहे, तर त्याला चॅलेंजच नव्हता आणि ती जागा त्यांना व्हायची. आणि याचा दुरुपयोग करून अनेक हजारो लाखो एकर जमीन आज वक्फ बोर्डाच्या नावाने झाली. कदाचित भारतीय रेल्वेनंतर दुसरी सगळ्यात जास्त लँड बँक जमिनीची मालकी असलेली जर कुठली संस्था असेल तर ती वक्फ बोर्ड आहे. आता हे फार अवघड आहे सांगणं की याच्यातल्या कायदेशीर मालकी किती आणि बेकायदेशीर मालक्या किती. कारण की शेवटी आत्तापर्यंत ह्याला चॅलेंजच करता यायचं नाही, पण आता चॅलेंज करता येणं सुरू झालं आहे. आणि आता मान्य उच्च न्यायालयांना हे अधिकार दिलेले आहेत की अशा प्रकारचे जर अन्यायकारक जर कुठली जमीन हडपली गेली असेल एखाद्याकडनं तर त्याला चॅलेंज करून ती परत मिळवता येते. सो अशा प्रकारचे अजूनही काही निर्णय झाले होते. आपण प्रत्येक ह्याच्यावर बोलू शकत नाही. पण आता भाजप आला, मागच्या वेळेसही त्यांची मेजॉरिटी होती, मग त्यांनी 370 हटवलं. सो देशासाठी चांगलं काम करण्यासाठी पण तुम्हाला मेजॉरिटीचा उपयोग होऊ शकतो आणि देशाच्या लोकांना
त्रास देण्यासाठीचा सुद्धा त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आता हे सरकारवर आणि त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून असतं की तुमच्या मेजॉरिटीचा तुम्ही सदुपयोग करून देशात भरभराट आणाल का दुरुपयोग करून यादवी माजवायची त्याच्यात, असा हा प्रश्न आहे. बरं, मोदी, अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार. सो मोदीजी छाती ठोकपणे बोलतायत की हे मोदी गॅरंटी है, आणि त्यांनी त्यांची गॅरंटीप्रमाणे सगळं केलेलं आहे. मोदी है तो मुमकिन है. आज मोदीजी जगातले नंबर 3चे सगळ्यात शक्तिशाली पंतप्रधान आहेत. आज जगात कुठेही युद्ध झालं, ते युक्रेनमध्ये हो की पॅलेस्टाईन इस्रायलमध्ये हो की अजून कुठे हो, अमेरिकेसारखा बलाढ्य देश सुद्धा भारताला विनंती करतो की बाबा, रशियाचे अध्यक्ष पुतिन फक्त तुमचं ऐकतील, आमचं नाही ऐकत आहेत, किंवा इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू फक्त मोदींचं ऐकू शकतात, आमचं नाही. ही ताकद आज आपल्याकडे आहे. आज आपण शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करणं सुरू केलेलं आहे. निर्यात सगळ्यात मोठे निर्यातदार होत आहोत आपण. अनेक आपल्या मेट्रो रेल्वेज आणि रेल्वेची इंजिनं एक्सपोर्ट होत आहेत. आपल्याकडे आपले जे तेजस विमानं जी भारतीय बनावटीची तयार झाली आहेत, ती एक्सपोर्टची मागणी वाढलेली आहे. आज तुम्ही जर बघितलं तर मोदी सरकारमध्येच जेव्हा कोविड सारखी घटना झाली आणि जिथे लाखो लोक बळी पडले, त्याच काळामध्ये हा भारतच इतक्या सक्षमरित्या उभा राहिला की त्यांनी भारतीय बनावटीची लस तयार केल्या गेली आणि ती जगभरात पाठवल्या गेली. आणि आफ्रिकन देश ज्यांना इतके वर्ष दुर्लक्षित करून ठेवलं होतं डेव्हलप्ड कंट्रींनी, आपण त्यांच्यासारख्या देशांना सुद्धा लसी पाठवल्या, त्यांच्याकडे मृत्यू होऊ दिले नाही आणि या सगळ्या कोविडच्या महामारीतनं वाचवलं. ब्राझीलसारख्या देशांना आपण पाठवलं. ते सगळे देश अगदी नतमस्तक आहेत आपल्या देशासमोर आणि ते खूप आभारी आहेत की आपण त्यांना इतक्या अवघड परिस्थितीत मदत केली आहे. तर मेजॉरिटीचा फायदा अशा कामांसाठीही करता येतो. नक्कीच सर, तुम्ही सुरुवातीला जे मुद्दे मांडले त्याचं सध्या घडलेलं मालदीव्स हे एक उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे सर, की अशा कुठल्या शक्यता आहेत तुमच्या मते ज्यामुळे लोकसभा 2024 वेगळी ठरू शकते? लोकसभा वेगळी याच्याकरता ह्यावेळेस ठरू शकते की इतके गेले 70-75 वर्ष भारतात अनेक राजवटी येत आहेत, अनेक पक्ष निवडून येत आहेत आणि याच्यात प्रत्येक वेळेस ध्रुवीकरण हा मुद्दा खूप उभरून येतो. आणि काँग्रेससारख्या पक्षाने नेहमी समाजात ध्रुवीकरण करून एक अशी बाजू मांडली आहे की मुसलमान समाजाचे किंवा मुसलमान धर्माचे कैवारी फक्त आम्हीच आहोत आणि आम्हीच फक्त त्यांच्यासाठी चांगलं काम करू शकतो. आणि त्यामुळे एक प्रकारचा दुरावा निर्माण करून त्यांना सामाजिक तूट तयार केली, हिंदू आणि मुसलमानांमध्ये दुफळी तयार केली, वैचारिक मतभेद उभे केले, एक द्वेषभाव निर्माण करण्यात आला भारतामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये, जो की तुम्हाला मी सांगतो की आमचं बालपण औरंगाबादमध्येच गेलं. आज औरंगाबादमध्ये हिंदू मुसलमान खूप मोठ्या लोकसंख्येने आहेत. माझ्या बालपणी मला आठवत नाही की असं कधी घडलेलं आहे. आम्ही अगदी मोकळेपणाने मुसलमान लोकांच्या घरी जायचो, जेवायचो, ते लोक आमच्या घरी यायचे. त्यावेळेस त्यांच्या घरात मी कधीही महिलांना बुरका घातलेलं बघितलं नाही किंवा ते आमच्याकडे आले तरी त्या कधी असे हिजाब वगैरे, हे सगळं मध्यंतरीच्या काळात जाणून बुजून हा पेरण्यात आलं आणि ह्याच्यातनं जातीयता निर्माण करण्यात आली, धार्मिक अंधता निर्माण करण्यात आली आणि याच्यातनं हिंदू आणि मुसलमानांनी दोन तुकडे व्हावे आणि यांच्यात सदैव द्वंद्व होत राहावं, सदैव संघर्ष होत राहावा, अशी परिस्थिती भारतात आणल्या गेली, जी की कृत्रिमरित्या आणल्या गेली, ही नैसर्गिक नाही. भारतात कधीही असं
दुय्यम दर्जा किंवा दोन लोकांमध्ये इतका द्वेष कधी नव्हता. आम्ही नाही बघितला कधीच हा प्रकार. मग हा द्वेष कधी आला, कुणाच्या कार्यकर्तेत आला, कुणाच्या शासनात आला, याचं उत्तर मी द्यायची गरज नाही. हे माझं तर मुसलमान बांधवांना सुद्धा हे म्हणणं आहे की तुम्ही बघा, डोळसपणे बघा, अभ्यास करा की तुम्हाला खरंच तुम्हाला दूर कुणी केलं, वाईट कुणी उभं केलं, एक दुफळी कुणी तयार केली, द्वेष कुणी तयार केला, ह्याच्याबद्दल तुम्ही सुद्धा अभ्यास करा. आणि आज जेव्हा भाजपची सत्ता आहे, मोदी सरकार आहे, तर या सरकारमध्ये तुमच्या विरोधात असं काय घडलं? काहीच घडलं नाही आहे. ज्या प्रकारे बोलल्या जातं की भाजप हिंदू मुस्लिम करते, भाजपला मी हिंदू मुस्लिम करताना बघितलंच नाही. जे काही करतायत हे लोक करतायत. मग त्यानंतर मला सांगा की आता पुढची आगामी लोकसभा निवडणूक आहे, याच्यात याचे पडसाद असे पडायला हवे, किंवा माझा एक अंदाज असा आहे, एक माझा निष्कर्ष असा आहे की ह्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मुसलमान समाजातले लोक भाजपला मतदान करतील. कारण की रोजगार जो निर्माण झाला आहे ते ह्याच 10 वर्षात तयार झाला आहे. आणि रोजगार जेव्हा निर्माण होतो, विकास जेव्हा होतो, तेव्हा तो एका धर्मासाठी होत नाही. फॅक्टरी जेव्हा उभी राहते, जिथे 10,000 वर्कर्स लागतात, तेव्हा तिथे धर्म बघून नोकरी दिली जात नाही. जेव्हा मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या उभ्या राहतात, धर्म बघून नोकरी दिली जात नाही. जेव्हा व्यवसायाच्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतात, एखादी विकास, नवीन टुरिस्ट स्पॉट डेव्हलप होतो, नवीन सिटी डेव्हलप करण्यात येते, तेव्हा रस्ते बनवण्यापासून ते डांबरीकरणापासून ते पाईपलाईनपासून ते अनेक हजारो व्यवसाय तयार होतात, कन्स्ट्रक्शनपासून. या सगळ्यामध्ये कुण्या एका धर्माचा फायदा होत नसतो. तो सर्वांगीण विकास असतो, सर्व धर्मासाठी असतो. तो फक्त एकाच पर्टिक्युलर समुदायाला दृष्टिक्षेपात ठेवून विकास केला जात नाही. हा विकास कदाचित आधीच्या सरकारने त्या दृष्टिक्षेपातनं केला असेल, पण आत्ता हा प्रकार नाही आहे. आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पार नक्की होईल अशी अपेक्षा मलाही आहे आणि शक्यता वाटते. कारण की याच्यात हा जो बदल होणार आहे, याच्यात मुसलमान समाज जो आहे, इतके वर्ष जे ध्रुवीकरणामुळे दूर ठेवण्यात आलं, एक त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी पसरवण्यात आली समाजात, ती निगेटिव्हिटी दूर होईल, त्यांच्या मनातनंही दूर होईल. आणि खरोखर भारत जर जोडो करायचं असेल, भारत जोडोला जर यशस्वी करायचं असेल, तर या आगामी निवडणुकीमध्ये मुसलमान समाजाने भरभरून विकास करणाऱ्या भाजपला मतदान करावं, अशी माझी त्यांना सल्ला राहील. आणि एक मला मनातून वाटतं की त्यांचाही त्याच्यात फायदा होईल, त्याच्यात त्यांचा डेव्हलपमेंट होईल, विकास होईल, त्यांच्याही खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतील त्यांना, असं माझं मत आहे. सर, नक्कीच तुमच्या या विश्लेषणातून तरी ही निगेटिव्हिटी जी काही पसरलेली आहे ती पॉझिटिव्हिटीमध्ये रूपांतर होणार आहे, एवढं मात्र नक्की. भारत जोडो यात्रेबद्दल तुम्ही जे काही विश्लेषण केलं ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि लोक नक्कीच या गोष्टीचा सारासार विचार करतील. आणि भारत जोडो यात्रा ही खरंच भारत तोडो यात्रा आहे की खरंच त्यांच्या नजरेतून भारत जोडो आहे, याचा विचार ते करतीलच. आपण सांगण्याचं काम केलं आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपण परत भेटत राहूयात. खूप आभारी आहे, तुम्ही मला बोलवलं आणि ही संधी दिली. परत कधी जर काही विषय निघाले तर मला आवडेल परत यायला. नमस्कार.